नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर सर्व करता करविता हे शरद पवार आहेत. सिल्वर ओक वरती गेल्यावरती तिढा सुटणार. महाविकास आघाडीचे मुख्य केंद्र हे सिल्वर ओक असल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप. खुलताबाद पोलीस ठाण्याअंतर्गत डोंगरगाव शिवारात अद्रकीच्या आड गांजाच्या शेतीवरती खुलताबाद पोलिसांचा छापा. 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एका शेतकऱ्याला केली अटक. आता बघूया सविस्तर बातम्या. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जोपर्यंत प्रत्येक जण सिल्वर ओक वरून जात नाही तोपर्यंत त्यांचं ठरत नाही, असं बोलून सर्व शरद पवार यांच्या मर्जीने होत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. गेल्या 1.5 महिन्यापासून महाविकास आघाडीमध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे. पहिली बैठक झाली, दुसरी बैठक झाली, तिसरी बैठक झाली, अशा बैठकीचे अनेक सिलसिले त्यांचे झालेले. आणि प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचं एक असतं ठरलेलं वाक्य असतं, आमची युतीची बोलणी अंतिम टप्प्यात. मग कधी 100 जागेवर झालं, 120 झालं, 140 झालं, 160 झालं, 170 झालं, पुन्हा रिवर्स 120 वर आलं. अशा प्रकारे महाविकास आघाडीची युतीची बोलणी चालू आहे. आणि आजही त्यांचा कुणाचा पायपोस नाहीये. काल ज्या दिल्लीला बैठकी झाल्या त्या बैठकीमध्ये असं ऐकलं तुमच्या माध्यमातून की बाळासाहेब थोरातांकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. बाळासाहेब थोरात हे सॉफ्ट बोलतात म्हणून त्यांना ती जबाबदारी दिली असं एकंदरीत माहितीनुसार सांगण्यात येते. परंतु सॉफ्ट बोलल्यानंतर राजकारणामध्ये काय गेम करायचा हे काँग्रेसवाल्याला चांगलं माहिती आहे. म्हणून आजच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांचा निर्णय होणार नाही. किती फेविकॉलचा जोड जरी म्हणले तरी त्यांचा फेविकॉल आपसमध्येच एवढा चिकटलेला आहे ते इतरांना आपल्याबरोबर चिकटून घेतील असं काही वाटत नाही. उभाटा गटाबद्दल ज्या त्यांच्या फिलिंग्स आहेत, जे त्यांना वाटतंय, एकतर ते विदर्भ पूर्ण आपल्या ताब्यात घेतील, त्यांना पाहिजे असलेल्या त्या मुंबईच्या जागा घेतील, त्यांना पाहिजे त्या सांगलीकडच्या जागा घेतील, तरच ती महाविकास आघाडीची बोलणी कंप्लीट होईल असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणं टाळतोय. महाविकास आघाडी जाणो आणि त्यांची ते युती जाणो, परंतु एक निश्चित आहे, हे सर्व करता करविता जे आहेत ते माननीय शरद पवार आहेत एवढं मात्र नक्की आहे. आता प्रत्येकाची चक्कर जोपर्यंत सिल्वर ओक वरून जात नाही तोपर्यंत हा तिढा सुटणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून आता केंद्रस्थान हे सिल्वर ओक झालेलं आहे. सिल्वर ओकचा निर्णय हा सगळ्याला मान्य करावा लागेल अशी एकंदर त्यांची परिस्थिती आहे. डॉक्टर गफ्फार कादरी यांनी आज MIM पक्षाचा रीतसर राजीनामा जाहीर केला असून लवकरच त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत दिशा ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी एडियन सोबत बोलताना सांगितलंय. आज मैंने मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन के वर्किंग प्रेसिडेंट के ओहदे से इस्तीफ़ा भेज दिया है. अब मेरा मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन से कोई रिश्ता नहीं है और ना मैंने मजलिस का टिकट मांगा था, ना मांगना है, ना जाना है. यही बात करने के लिए मैंने प्रेस कॉन्फ्रेंस की थी. पुढची दिशा काय ठरणार आहे जर तुम्हाला तुम्हाला कळवी तो ना महाविकास आघाडीकडून जर ऑफर आली? अरे भाई, सियासत में पत्ते सब क्यों खोने लगा गए? बताएंगे ना, आप बताएंगे. तुम्ही काही आरोप केलेले आहेत माझे खासदार साहेबांवरती. हां, थोडक्यामध्ये ते काय? नाही मी दिला ना, एक थोडक्यात मी एक पत्र देऊन टाका. आपलं पत्र आहे, एक पत्रामध्ये लिहून दे. मी रायटिंगमध्ये दिलेलं आहे. एक आरोप काय सांगू, एक 100 आरोप आहे, नंतर सांगतो. फुलंब्री तालुक्यातील व खुलताबाद पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांची सोमवारी मोठी कारवाई. गांजाच्या शेतीवरती धाड टाकत फुलंब्री तालुक्यात डोंगरगाव शिवारातील एका शेतातून 8,57,500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात खुलताबाद पोलिसांना यश आलंय.
रामधन जारवाल वय 44 वर्ष राहणार डोंगरगाव तालुका फुलंब्री असं अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या आदेशानुसार कोम्बिंग ऑपरेशन राबवून जिल्हाभरात अंमली पदार्थ व इतर अवैध धंद्यावरती कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या पथकाला सदरील गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी 1 वाजायच्या सुमारास खुलताबाद पोलिसांनी फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील शेतात छापा टाकून तब्बल 1 क्विंटल 75 किलो इतका गांजा जप्त केलाय. ज्यामध्ये कपाशीच्या शेतातून 37 गांजांची झाडे आढळून आली आहे, तर अद्रकीच्या शेतातून 44 झाडे आढळून आलेत. असं एकूण 1 क्विंटल 75 किलो वजनी व 8,57,500 रुपये किमतीचा गांजा जप्त करून शासकीय पंचासमक्ष वजन करत मुद्देमालासह एकाला ताब्यात घेण्यात आलाय. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात रामधन जारवाल या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई खुलताबाद पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोले, राहुल दांडके, भरत ठोंबरे, दिलीप बनसोड, जयश्री बागोळ, संतोष पोंड, विष्णू मुळे यांच्यासह आदींनी केली आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. काल सायंकाळी आम्हाला माहिती मिळाली की खुलताबाद पोलीस हद्दीतील डोंगरगाव शिव येथे एका शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर झाडे लावलेली आहेत. त्याची आम्ही खात्री केली आणि आज सकाळी 2 पंच, फोटोग्राफर आणि पोलीस स्टाफसह तिथे डोंगरगाव परिसरात जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकला. तर तिथे एकूण अद्रक आणि कपाशीच्या शेतामध्ये एकूण तिथे एका कपाशीच्या शेतामध्ये 37 गांजाची झाडे आणि अद्रकीच्या शेतामध्ये एकूण 44 गांजाची झाडे आम्हाला मिळाली. ती झाडे आम्ही पंचासमक्ष जप्त केली, त्याचं वजन केलं, तर एकूण 173 किलोग्रॅम गांजा म्हणजे अंमली पदार्थ तिथे मिळून आला. तो आम्ही पंचासमक्ष जप्त केलेला आहे आणि त्याबाबत पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. सर, कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला? NDPS कलम 20 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. किती आरोपी अटक आहे सर? 1 आरोपी अटक आहे शेतमालक. खाम नदी पुनरुज्जीवीकरण मोहिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सस्टिजियस पारितोषिक मिळालं असून छत्रपती संभाजीनगर स्थित इकोत्सवाच्या नताशा जरीन यांनी 25 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क क्लायमेट वीक ऑफ युनायटेड नेशन्स जनरल एम्बेसी न्यूयॉर्क शहरात पारितोषिक स्वीकारलंय. याबाबत मनपाचे प्रशासक जी श्रीकांत आणि नताशा जरीन यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरवासी ज्या प्रत्येक शहर एखादा नदीकाठी वसत असते आणि आपला शहर जे आहे खाम नदीचा परिसरामध्ये आपण वसलेला हा शहर आहे. परंतु हा काम नदी आहे हे किती लोकांना माहिती असेल? कदाचित नाही. आणि म्हणून गेले 5 वर्षापासून आपण काम नदीच्या पुनर्जीवनाचं काम महानगरपालिका, वॅरॉक आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि तसेच इकोसत्व आणि तसेच जिल्हा प्रशासन ह्या सर्वांच्या माध्यमातून एक अभियान आपण सुरू केलं. आणि आपण ह्या पाठीमागं बघतायत एक वाहता नदी आपण एक रूप दिलं. त्यामध्ये महानगरपालिकेच्या मॅनपॉवर आहे, मशीन आहे आणि काम नदीच्या एक टास्क फोर्स आपण सुरू केलं आणि एक OSD असदुल्ला खान साहेबांना आपण नेमलं, जे महानगरपालिकेमध्ये वार्ड अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि आज एवढं काम आपण एक वेगळ्या उद्देशाने केलं की ज्यामध्ये टिपिकली यामध्ये कुठलाही कॉन्क्रिटिंग वगैरे नाही आहे. आपले जे काही दगड हे सर्व दिसत आहेत तुम्हाला शहरामध्ये पडलेलं कचऱ्यामध्ये हा दगड शोधून हा दगड नदीचा पिचिंग आणि तसेच महानगरपालिकेकडे असलेलं पोकलेनच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण हे केलं. आणि जवळपास दररोज सकाळी 6 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत 10 लोकांच्या टीम घेऊन, कधीकधी जास्त लोकांच्या टीम घेऊन हा काम आपण करत असतो. आणि आत्ता पावसाळ्यामध्ये असलेला हा नदी वाहता दिसतो आहे आणि यावेळेला चांगला पाऊस पडला. आणि परंतु सर्व पाणी आपण ट्रीटमेंट आपण करणार आहोत. सिद्धार्थ गार्डनमध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण डिसेंट्रलाइज सिवरेज ट्रीटमेंट प्लांट केलं आणि ह्या नदी 12 महिने वाहता कशा करायची तर आपण आपलं नियोजन करतो आहे. त्यासोबतच विशेष करून पर्यावरण
आपण फार प्रामुख्याने ठेवलेलं आहे. तर नदीकाठचं सर्व देशी झाड आणि आपण प्लांटेशन केलं आणि ह्या सर्व कामामुळे आज जगाच्या पटलावर छत्रपती संभाजीनगर शहराचा नाव झालेलं आहे आणि आपल्याला पुरस्कारही भेटलेले आहे. त्यामध्ये शहरासाठी हा पुरस्कार आहे आणि म्हणून सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. नदीकाठी असलेलं सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या सांडपाणी आपण ड्रेनेजच्या कनेक्शनमध्येच करून घ्यावी, अन्यथा खूप मोठा दंड आपल्याला बसू शकतो. आपण नदीमध्ये नालीमध्ये कचरा आपण कृपा करून टाकू नका आणि आपण प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक याच्यामध्ये नदीला आपण पूजन करतो, नदीला आई म्हणतो, मा म्हणतो. यासाठी नदीचा घाण न करता आपल्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावी आणि आपल्या जे सांडपाणी आहे ते आपल्या ड्रेनेज कनेक्शनमध्येच जोडून घ्यावी, असे मी सर्व लोकांना आवाहन करतो. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. विधानसभा मतदानाकरिता मौलाना अबुल कलाम आझाद येथे मतदार जनजागृती शिक्षक कार्यशाळा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. यावेळी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम मतदान जागृती अभियानांतर्गत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे शिक्षक व शिक्षकांची मतदान जागृती कार्यशाळा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा अंकुश पांढरे, स्वप्नील सरदार, 107 औरंगाबाद मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड, स्वीप नोडल अधिकारी संजीव सोनार, शिक्षण अधिकारी भरत तीनगोटे यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी महानगरपालिका शाळांमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बालवाडी सेविका यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरूंचं महत्त्व विशद करून मतदान कार्यक्रमामध्ये शिक्षकांनी केलेल्या कामाचं कौतुक केलंय आणि यापुढेही अशाच पद्धतीने चांगलं काम करण्याबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी उस्मानपुरा येथील CBSE शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयावरती पथनाट्य सादर केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा स्वीप कक्षातील सविता मुळे, शशिकांत उबाळे, विजय कोल्हे, विनोद वटणे, संजय कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतलाय.
आहेत आणि ते सुरू आहेत. त्याच्यातलं एक स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे अभियान आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वी मी इथं राबवलं होतं आणि लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमा केले होते आणि 16 कोटीतून 2600 शाळा स्वच्छ सुंदर केल्या होत्या. त्या शाळा बघायला आजही आंध्र आणि कर्नाटकातून लोक येतात. पण फरक तो असा आहे की तिथं आम्ही आमचा पैसा खर्च केला होता. आता ह्या अभियानामध्ये शासन शाळेला बक्षीस देते लाखो रुपये. परंतु उद्देश असा होता की गोरगरिबाच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकून येतात. मी जे अभियान सुरू केलं होतं आणि महिनाभर रात्रीचा दिवस केला होता त्याच्या मागची भूमिका ही होती की कॉन्व्हेंटमध्ये फक्त श्रीमंताची मुलं शिकावी आणि गरिबांनी जिल्हा परिषदच्या महापालिकेच्या शाळेमध्ये शिकावं. तर त्या शाळा स्वच्छ सुंदर असू नये का? आज शाळेमध्ये CCTV लावण्याचा शासन निर्णय येतो आहे. शाळेमध्ये वॉटर फिल्टर लावायचा निर्णय येतो आहे. ते सगळं आम्ही 4 वर्षापूर्वी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये केलेलं आहे. म्हणजे मी हे सांगतोय ते काही मला मी किती काम केलंय हे सांगायचं नाही. मला काही निवडणुकीला थांबायचं नाही. त्याच्या जडणघडणीसाठी अतिशय महत्वाचं आहे. हा लागू झाला. नंतर वाचा अभियान लागू झालं. आरोग्य तपासणी आम्ही सर्व मुलांची जवळजवळ 9.5 लाख मुलांची आम्ही आरोग्याची तपासणी केली होती. त्याला नाव जिल्ह्यात केलं तर तुम्ही बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं आरोग्याचं कार्ड आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि ते तपासणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जवळजवळ 40% विद्यार्थ्यांचे आकडे आणि स्तंभ खराब झालेले. गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक संचालक सुरेश सोनवणे हे गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं चर्चा सोशल मीडियावरती रंगत असून या चर्चेमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने प्रशांत बम यांना उमेदवारी जाहीर केली असून दुसरीकडे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी बंडखोरी करत गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचा दावा केलाय. याबरोबरच गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक संचालक सुरेश सोनवणे यांनी देखील याच मतदारसंघातून दंड थोपटले असल्याची चर्चा सोशल मीडियावरती रंगतीये. सुरेश सोनवणे यांनी गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस सैनिक भरती प्रशिक्षण संस्था सुरू केली होती. त्यानंतर आता त्यांची शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल देखील सुरू आहे. आजपर्यंत हजारो युवकांना पोलीस आणि सैन्य दलात नोकरीची संधी त्यांच्या गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर सुरेश सोनवणे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदच्या माध्यमातून राजकीय पद देखील भूषवलंय. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाची जबाबदारी देखील यापूर्वीपासूनच आहे. यातच अचानक त्यांनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. त्यामुळे गंगापूर खुलताबाद मतदारसंघ हा आणखीनच चर्चेत आलाय. या मतदारसंघातून अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं नशीब आजमावायचा मानस व्यक्त केला होता. त्यातच आणखीन एक नावाजलेलं व्यक्तिमत्व सहभागी झाल्याने नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुख अधिकाऱ्यांच्या वतीने कपडे आणि मिठाई भेट देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वखर्चाने दिवाळीनिमित्त नवीन कपडे आणि मिठाई भेट स्वरूपात देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन येथे छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सहाय्यक नानासाहेब पठाडे यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली आहे. तर यावेळी कृषी सहाय्यक पवनकुमार श्रीराम, कनिष्ठ लिपिक भगवान शेजूळ आणि मुख्य माळी नारायण मद्दी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्य माळी नारायण मद्दी यांनी स्वखर्चाने सहकारी कर्मचाऱ्यांना नवीन कपडे आणि मिठाई भेट स्वरूपात दिली. त्यांचं वाटप अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. महानगरपालिकेच्या बॉटनिकल गार्डन, स्वामी विवेकानंद उद्यान, रोज गार्डन, सलीम अली सरोवर उद्यान या सर्व उद्यानामध्ये कार्यरत महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई आणि कपडे भेट स्वरूपात देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्यात आली आहे. 2015 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान आवास योजना म्हणजे गोरगरिबांसाठी सन्मानाने जगण्याची एक संधी आहे. महाराष्ट्रात 19.10 लाख घरांपैकी 12.56 लाख घरे बांधून पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 13.65 लाख घरांपैकी 8.66 लाख घरे पूर्ण. आता 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह देशात 3 कोटी कुटुंबांना आता आपल्या हक्काचं घर मिळणार आहे. मोदींच्या घराची जादू, प्रधानमंत्री आवास योजना. 50 वर्षात गरिबांना घरं दिली नाही, मोदी सरकारनं हे बदललं. महाराष्ट्रात 12.56 लाख घरे बांधून पूर्ण. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी.
काँग्रेसच्या 50 वर्षात शासनाकडून गोरगरिबांना घरं मिळणं अशक्य होतं, पण मोदी सरकारनं हे बदललंय. 2015 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान आवास योजना म्हणजेच गोरगरिबांसाठी सन्मानाने जगण्यासाठी एक संधी. महाराष्ट्रातून 19.10 लाख घरांपैकी 12.56 लाख घरे बांधून पूर्ण. महाराष्ट्रात 13.65 लाख घरांपैकी 8.66 लाख घरे पूर्ण. आता 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह देशात 3 कोटी कुटुंबांना मिळणार आपल्या हक्काचं घर. सातत्याने मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेतून करोडो लोकांना घर दिले. आपण प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजनेतनं आदिवासी समाजाला, रमाईमधनं आमच्या शेड्यूल कास्टला मोठ्या प्रमाणात घरं दिले. सातत्याने ओबीसी समाजाची मागणी यायची की आमच्या गावामध्ये ओबीसीच्या नावाने घरच येत नाही. ओबीसी समाजाने काय केलं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि ओबीसी समाजाकरता मोदी आवास योजना सुरू केली. 10 लाख घरं मोदी आवास योजनेच्या अंतर्गत मोफत आपण ओबीसी समाजाला देणार आहोत. त्यामुळे आता एससी असो, एसटी असो, ओबीसी असो का ओपन असो, एकही बेघर या महाराष्ट्रामध्ये ठेवायचा नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर सर्व करता करविता हे शरद पवार आहेत. सिल्वर ओक वरती गेल्यावरती तिढा सुटणार. महाविकास आघाडीचे मुख्य केंद्र हे सिल्वर ओक असल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप. खुलताबाद पोलीस ठाण्याअंतर्गत डोंगरगाव शिवारात अद्रकीच्या आड गांजाच्या शेतीवरती खुलताबाद पोलिसांचा छापा. 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एका शेतकऱ्याला केली अटक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.